सर आज चैत्यभूमीला तुम्ही आता भेट द्यायला काय म्हणतात? आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्या निमित्तानं आज आम्ही अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी इथं जातो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर तुम्ही तिथे जाणार आहात तर एकंदरीत तुमची काही घोषणा करणार आहात का वंचित बहुजन आघाडीसोबत? नाही, राजकारण मार्गच नाही. मग तर मी 30 तारखेलाच पाठीमागचा डिसिजन घेतला असता. आपण राजकारणात यावेळेस नाहीच. आम्ही कुठं ना उमेदवार दिलेत, ना कोणाला पाठिंबा दिला, ना युतीला दिला, ना महाविकास आघाडीला. आमचा पण कुठं अपक्ष नाहीये किंवा कोणाला अंधारातून बी नाही, उजाडातून बी कोणाला पाठिंबा पण नाही. समाजाच्या हातात ह्यावेळेस समाज ठरवं कोणाला पाडायचं, कारण पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय समाजकारण. मात्र जर 6 जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही 100% मराठा समाज करणार आहे. आणि 5 जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषण सुद्धा सुरू करणार. छगन भुजबळ जर निवडणुकीसाठी उभे राहिले तर मराठा समाजाला काय आव्हान कराल, काय सल्ला द्याल? त्या वेळेवर बघू. महायुतीचं जे सरकार आहे ते मराठा समाजाला फसवण्याचं काम करतंय का सध्या? केलंय, करताय नाही केलंय. आज देऊ उद्या देऊ असं करून करून 7 महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावरती. ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो, त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडोना रोडवर होत्या, बारीक बारीक लेकरं घेऊन. तरीही त्यांना थोडीही माया दया आली. आणि यांनी फसवलंय हे तर अंतिम सत्य आता. ते तरी कोणते शान आहेत ते महाविकास आघाडीवर? त्यांनी 40 वर्ष आम्हालाच खाल्लं एकट्या मराठ्यांना. प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याची विनंती केलेली आहे. येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल? आम्ही तर इमानदारीने तयार आहेत. आता आमच्या सोबत किंवा असणारे किंवा आपण एकमेकात ज्यावेळेस समीकरण जुळवतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे. याला सुद्धा खूप किंमत आहे. मराठा जसा एक मतानं चालणार आहे तशा बाकीच्या छोट्या छोट्या जे समुदाय आहे त्यांनी सुद्धा त्याच ताकदीनं उतारलं तर यांना घालवता येईल. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपली? सांगू आता, इलेक्शन संपत आहे जरा, पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना. अति प्रेम आहे, अति प्रेम. ते इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं. कारण माता माऊलीवरती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी, बक्षिशी दिली त्यांना. आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे. कधीचे तर पाठीमागचे 4 महिन्याचे. खूप गृहमंत्री म्हणून खूप शाबासकी देण्यासारखे. तर केंद्रामध्ये कोणतं सरकार आल्यावर तुम्हाला आरक्षण मिळालं? केंद्राचा आमचा काही संबंध नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय, राज्यात आरक्षण आहे आमचं. आता आमचंच आल्यावरच आम्हाला मिळणार असं म्हणायचं. धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचंच यायला पाहिजे. मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे. मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे. म्हणजे जनतेचं, आमचं म्हणजे जनतेचं. मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं लागणार आहे. दलित बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचं आणावं लागणार आहे. आमचं कोणीच नाही. 70-75 वर्षात बघितलं जनतेचं कोणचंच सरकार नाही. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल? दिसेल ना त्यांना आता, दिसेल. म्हणून मी नाही याच्यात, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड आहे. कारण मी त्याच्यात नाही. मी सांगताना सांगितलं की समाजाच्या हातात आहे. समाजानं मात्र एक करायचं, पाडण्यास सुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचं लालची बनण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं, खोटं बोलायचं, समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा, कुठं अपक्ष उभं राहायचं, काही नाटकं करायची, यापेक्षा पाडण्यास सुद्धा लय मोठा विषय. पाडा. अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाज विरोध करतोय. त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून, आज थोडंच नवीन. ते सत्यात असले की आरक्षण देत नाही, ते सत्यातून गेले की आमच्याकडून बोलत होते, म्हणजे आंदोलनाकडून. आता मध्ये परत तिकडून बोलायला लागले. त्यांचं सरकार आहे आता, ते तिकडे गेले. जातात त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती, लातूरवरती सुद्धा. आता मला वाटतं 4 दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या 100 महिलांवरती गुन्हे दाखल झाले. एक महिला त्यातली तडीपार केली. तडीपार ही देशातली पहिली घटना असं. अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची. मराठा जे आपले मतदार आहेत त्यांना काय आव्हान कराल? यावेळेस 100% मतदान करावं. त्यातल्या त्यात मराठ्यांनी तर 100% करावं. कोणाला करायचं काय तो तुमचा अधिकार आहे. मी म्हणणार नाही तुम्ही याला करा त्याला करा, कोणाला करा, पण इतक्या ताकदीनं पाडा. इथून पुढं मराठ्यांच्या मताची किंमत केली पाहिजे, मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. जर नाही दिलं तर पुढच्या विधानसभेच्या टायमाला समाजासोबत मी सुद्धा आहे. यावेळेस मात्र मी कधीच खोटं वागत नाही. अंधारातून याला, उजाडातून त्याला. मी कधीच असं डुप्लिकेटपणा नाही करत. त्यामुळे आता कोण येणार कोण नाही येणार हे समाजाला जास्त माहिती. परंतु समाज राईट कार्यक्रम करा, कारण पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. पाडणारे
पाडा बी आणि देणारे पण बना पुढं. देणारे बनल्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. विधानसभेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी केली का तुम्ही? सुरू झाली, कारण यांनी आम्हाला या लोकसभेत टायमाला आतापर्यंत फसवलंय आचारसंहिता लागेपर्यंत. त्यामुळे पुढचं तयार येतात आम्ही. चलो, धन्यवाद.